कॅप राउंड 1च्या अलॉटमेंट मिळाली आणि तुम्हाला एखादं कॉलेज लागलं, तर त्याच्यानंतर काय प्रोसेस करायची याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला जर कॉलेज ॲक्सेप्ट करायचं त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते मी पहिल्यांदा सांगतो. सो तुम्हाला होते कसे कॉलेज अलॉटमेंट होताना प्रत्येकाच्या रँकनुसार कॉलेजचे अवेलेबल कॉलेजच्या सीट्स चेक केल्या जातात. ज्याचा रँक चांगला आहे त्याला जर पहिल्या कॉलेजला जागा असेल तर ते मिळून जातात. म्हणून अशा वेळेस जेव्हा तुमचं अलॉटमेंट होतं त्यावेळेस तुम्ही काय करायचंय काय जे अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळतंय ते डाउनलोड करायचं. ते डाउनलोड केलेलं लेटर तुमच्या बरोबर ठेवायचं कारण ते लागणार आहे ऍडमिशनसाठी. ही झाली पहिली प्रोसेस. मग दुसरी प्रोसेस मध्ये तुम्हाला काय करायचंय की अलॉटमेंट लेटर नंतर तुम्हाला लागणार आहेत काय करायचं लॉग इन करायचं आणि सीट ऍक्सेप्टन्स साठी पुढची प्रोसेस करायची. सीट ऍक्सेप्टन्स करायचे म्हणजे काय तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे ते तुम्हाला हवे आहे हा त्याचा अर्थ होतो. मग त्यासाठी तुम्हाला ते रिच हा ऑप्शन त्याच्यासाठी सिलेक्ट करावा लागतो. बेटरमेंटचा ऑप्शन जर तुम्हाला आत्ता मिळालं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज हवं असेल तर त्याला बेटरमेंट असं म्हणतात. म्हणून तुम्हाला जर आता मिळालेलं कॉलेज चांगलं वाटत असेल तुम्ही डायरेक्ट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यासाठी तुम्हाला लॉग इन मध्ये जायचंय आणि लॉग इन मध्ये जाऊन सीट ऍक्सेप्ट करायचं आहे. त्याच्यासाठी काय तुमचं सीट ऍक्सेप्टन्स फी असेल ती भरायची आणि आपल्यासाठी ते कॉलेज राखीव करायचं. आता कॉलेज अलॉटमेंट ऍक्सेप्टन्स फी भरून रिसिप्ट डाउनलोड करा. ही महत्वाची प्रोसेस आहे कारण सीट ऍक्सेप्टन्स फी भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाहीये. त्यामुळे ही इम्पॉर्टंट स्टेप आहे आपलं जे सीट ज्यावेळेस तुम्ही ऍक्सेप्ट करायला जाता त्यावेळेस. त्याच्यानंतर पुढची काय स्टेप येणार आहे तर कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा. 5 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्या कालावधीत प्रत्यक्ष जाऊन कॉलेजला भेट देऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं. 3 ते 5 ऑगस्ट या 1 साठी डेट आहे. तुम्ही आज तुम्हाला अलॉटमेंट कळल्यानंतर उद्या गेलं तरी चालेल. पण म्हणजे आता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे? तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले होते ते लागणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कॉलेजचं आलं जे तुम्हाला आता अलॉटमेंट लेटर मिळालंय ते तुम्हाला लागेल. त्याच्याबरोबर सीईटीचं मार्कशीट असेल, 10वी-12वीचं मार्कशीट असेल, कास्ट रिलेटेड कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, त्याच्याबरोबर पासपोर्ट साईज फोटो जे तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट लागले होते ते डॉक्युमेंट तुम्हाला आता त्याचे झेरॉक्स सेट 2 सेट घेऊन जावा. सोबत ओरिजिनल राहू द्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला ऍडमिशनसाठी लागणार आहेत. तर त्या घेऊन जाणं तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. लिस्ट आहे अलॉटमेंट लेटर झालं, सीट ऍक्सेप्टन्स रिसिप्ट झाली, SSC HSC चं मार्कशीट, 10वी-12वीचं मार्कशीट, सीईटीचं स्कोअर कार्ड, त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, तुम्हाला कास्टचे बेनिफिट लागू होत असतील कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काही जणांना नॉन क्रिमिलियर लागत असेल तर तेही घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोच. जे कॉलेज मिळाले त्यातला फी किती असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला तिथे जाऊन ते फीज पेड करणं गरजेचं आहे. म्हणून आता प्रत्येक कॉलेजची फी वेगळी असते. ती तुम्हाला त्याच्या वेबसाईटवर किंवा तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या कॉलेजची ऍडमिशनची फी विचारावी लागेल. ती किती भरायची, पूर्ण भरायची का, त्यांच्यामध्ये काही सवलत मिळतात का, अशा गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच समजणार आहेत. त्यामुळे तेवढी फी सोबत घेऊन जाणं महत्वाचं ठरेल. त्याचबरोबर इतर काही गोष्टीसाठी जर त्यांना म्हणजे जसं युनिफॉर्म वगैरेसाठी जर खर्च लागत असेल तर तेही अमाऊंट तुम्हाला ऍट द टाइम ऍडमिशनच्या काळात पेड करावी लागते. त्याच्यामुळे त्याही तयारीत जावा, ऍडमिशन फी भरा. त्यानंतर प्रवेशाची पावती घ्या. ही पावती खूप महत्वाची आहे, ती जपून ठेवा. ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर आणि फी रिसिप्ट सुरक्षित ठेवा आणि तुमचे डॉक्युमेंट वगैरे जे काय तुम्ही सबमिट केलं त्याचेही रिसिप्ट वगैरे सोबत घेऊन या. सोबतच पुढील ओरिएंटेशन, क्लास स्टार्ट डेट आणि टाइम टेबल याची माहिती कॉलेजकडून घेऊन या. मित्रांनो, अलॉटमेंट मिळणं ही फक्त सुरुवात आहे. योग्य वेळी कॉलेज रिपोर्टिंग करणं महत्वाचं असतंय. असा इंजिनिअरिंग ऍडमिशन संदर्भातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
योग्य निर्णय घ्या. तुमच्या इंजिनिअरिंग करिअरला योग्य दिशा द्या. धन्यवाद.